तर तुमचे जे राशन कार्ड आहे त्या राशन कार्डावरती जेवढे नावं आहेत ते आता बोगस यादीमध्ये जाणार आहेत। बोगस यादी म्हणजे का तर बघा, स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना रेशन दुकानामध्ये जे ई-KYC ची प्रक्रिया आहे ते अनिवार्य करण्यात आली आहे। यासाठी जिल्हा पुरवठा विभागाद्वारे वेळोवेळी मुदत वाढ देण्यात आली आहे। असे असले तरी काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांनी ही जी प्रक्रिया आहे जे अद्याप पूर्ण केलेली नाही आहे, म्हणून त्यामुळे आता त्या लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे। जिल्ह्यातील रेशन दुकानामध्ये असलेल्या या ई-पॉस मशीनवर ही जी प्रक्रिया आहे ती केली जाते। सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अपात्र असलेल्या काही नागरिकांद्वारा रेशन धान्याचा जो लाभ आहे घेतला जात असल्याचे शासनाचे जे निदर्शनास आले आहे। आता लाभार्थ्याची ई-KYC करण्याचे जे निर्देश आहे ते शासनाने दिले आहे। मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील रेशन दुकानामध्ये ही जी प्रक्रिया आहे ते पूर्ण केली जात आहे। वारंवार सूचना दिल्यानंतरही जी ई-KYC आहे ती न केलेल्या लाभार्थ्यांना आता जी शिधापत्रिका आहे म्हणजे रेशन कार्ड आहे ते रद्द होणार आहे। शासनाद्वारे मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे। हे जर रेशनचे धान्य आहे ते बाजारामध्ये विकल्यास संबंधित रेशन कार्ड धारकांवर आता कारवाई केली जाणार आहे। तसेच त्या लाभार्थ्यांची शिधापत्रिका ते रद्द करण्यात येणार आहे। रेशन कार्डवर धान्य उचलणाऱ्या लाभार्थ्यांनी ई-KYC न केल्यास त्यांचे जे नाव आहे ते रेशन कार्डवरून काढले जाणार आहे। तसेच त्या लाभार्थ्याला त्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे। म्हणून जे ई-KYC आहे ते करून घेणं गरजेचं आहे। ज्या लाभार्थ्यांनी ही ई-KYC केली नाही त्या लाभार्थ्यांना ई-KYC जे करण्याचं आव्हान आहे ते पुरवठा विभागाने केले आहे। तर लवकरात लवकर करून घ्या, कारण शेवटचा इशारा सरकारने दिलेला आहे। आता शेवटचं मी व्हिडिओ बनवत आहे या रेशन कार्डवरती, कारण जी ई-KYC बद्दल आहे शेवटचा व्हिडिओ आहे आजचा, कारण शेवटची मुदत दिली आहे या 31 जुलैपर्यंत। लवकरात लवकर जाऊन ज्यांनी ई-KYC केली नाही त्यांनी ई-KYC करायला सांगा। तुम्ही नसेल केली तुम्ही जाऊन लवकरात लवकर करा, अन्यथा तुमचे जे नाव आहे आता रेशन कार्डमधून काढले जाणार आहे। कारण कसं आहे, हे जे धान्याची विक्री आहे आपण कंट्रोल उचलतो आणि तो बाजारामध्ये नेऊन विकतो। रेशनचे जे धान्य आहे ते बाजारामध्ये नेऊन विकतो, आपण खात नाही ते। पण जर त्यांच्या लक्षात आलं तरी तुमचं रेशन कार्ड रद्द केलं जाणार आहे। आणि जर तुम्ही ई-KYC नाही केले तर तुमचं जे नाव आहे आता रेशन कार्डमधून 1 ऑगस्टपासून काढलं जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा। म्हणून ज्यांनी ई-KYC नाही केली त्यांनी जाऊन लवकरात लवकर करा, नाहीतर जे तुमचं रेशन कार्ड आहे रद्द केलं जाणार आहे आणि त्या रेशन कार्डमधून तुमचं नाव काढलं जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।